आता एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे। राज्यातील हवामानासंदर्भातली राज्यात मान्सूनने पुन्हा एकदा दमदार कमबॅक केले। आज रविवारची सुट्टी असली तरी पावसाला मात्र कोणतीही सुट्टी नाहीये। कारण हवामान विभागानं राज्याला मोठा इशारा दिलाय। राज्यातील तब्बल 28 जिल्ह्यांना आज येलो अलर्ट देण्यात आलाय। कुठं धोधो पाऊस पडणार आणि कुठे सोसाट्याचा वारा वाहणार पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। जून महिन्यात पावसाने थोडी ओढ दिली होती, मात्र आता चित्र बदललंय। मान्सूनने टॉप गिअर टाकला असून संपूर्ण राज्यात पावसाची बॅटिंग सुरू झाली आहे। कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा ते थेट विदर्भापर्यंत पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। सर्वात आधी बोलूयात कोकणाबद्दल। मुंबई, ठाणे, पालघरसह रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये हवामान विभागानं पुढील 24 तासांसाठी येलो अलर्ट जारी केलाय। या भागात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून जोरदार पावसाची शक्यता आहे। त्यामुळे कोकणवासियांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। इकडे पश्चिम महाराष्ट्रातही 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे। पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर आणि घाटमाथ्यावर विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल। इथंही वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर असेल। मराठवाड्याचा विचार केल्यास छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेडमध्ये तर पुढील 72 तासांसाठी येलो अलर्ट देण्यात आलाय। उत्तर महाराष्ट्रात नाशिकला येलो अलर्ट असून धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्येही पावसाचा अंदाज आहे। दुसरीकडे विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर आणि चंद्रपूरमध्येही पावसाचा जोर कायम राहणार असून इथंही येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। एकंदरीत काय तर संपूर्ण राज्यात मान्सून पुन्हा ऍक्टिव्ह झाल्यानं उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना थोडा गारवा मिळालाय। पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीच्या कामांना सुद्धा मोठा वेग आलाय। पण हवामान सातत्यानं बदलत असल्यानं नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या सूचनांचं काटेकोर पालन करावं असं आवाहन करण्यात आलंय। तुमच्या शहरात आज पावसाची काय परिस्थिती आहे कमेंट करून नक्की सांगा। हवामानाच्या अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज।